महाराष्ट्रात आगामी सरकार हे महाविकास आघाडीचे येणार असून राज्यातला बळीराजा सुखी होण्यासाठी शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव मिळावा यासाठी कायदा आणणार असे प्रतिपादन दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी केले आहे। दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विजय उत्सव साजरा करण्यासाठी राहुरी तालुक्यातील उंब्रे येथील अण्णासाहेब क्षीरसागर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उंब्रे येथील साई लॉन्स येथे खासदार निलेश लंके त्यांचे पेढे तुला व भव्य नागरिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, हॉटेल राधाकृष्णाचे संचालक साहेबराव चौधरी, माजी संचालक सुनील आडसरे, नवनाथ ढोकणे, वांबोरीचे माजी उपसरपंच नितीन बाफना, सरपंच सुरेश साबळे, कारभारी ढोकणे, विश्वनाथ दुशिंग, लक्ष्मण काळे, सुनील दुशिंग, गोरक्षनाथ दुशिंग, सुनील क्षीरसागर, अक्षय काळे, अशोक ढोकणे उपस्थित होते। पुढे बोलताना खासदार लंके पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 45 रुपये लिटर भाव मिळावा, तसेच दूध भेसळ थांबली पाहिजे, कारण लहान लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण दुधाचे सेवन करतात, परंतु भेसळयुक्त दूध सेवन केल्याने कॅन्सर होतो। दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विजयामुळे वरची बाजू सेफ झाली आहे। आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनाच पुन्हा निवडून देऊन खालची बाजू सेफ करा। मला खासदार करून 5 वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी कामाला लावले, तर विरोधी डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव करून कोर्टाच्या कामाला लावले। त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदार फार हुशार आहेत, असे त्यांनी सांगितले। यावेळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठान फलकाचे अनावरण करण्यात येऊन खासदार निलेश लंके यांची पेढा तुला करण्यात आली। प्रसंगी प्रांजल आरसुरे, राहुल गुंजाळ, संदीप काळे, बाबासाहेब ढोकणे, प्रवीण खंडागळे, संजय ढोकणे, अरुण काळे, उद्धव हापसे, वैभव आलवणे, विष्णू भापकर, भारत काळे यांच्यासह राहुरी, नगर, पारनेर तालुक्यातील नागरिकांसह उंब्रे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्याकडे आमच्याकडे प्रयत्न केला, आम्ही तर मोडून काढलं, तिकडे आमच्याकडे प्रयत्न केला, इकडे पण प्रयत्न केला उलटा उद्योग। त्यामुळे आता वरची बाजू सेफ झाली ना, आता खालची बाजू सुद्धा सेफ करायची। आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे। काय येणारं सरकार महाविकास आघाडीचं असणार आहे, काळ्या दगडावरली पांढरी शेत। आपलं सरकार आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, माझा आता अजेंडा आहे, मी आपल्या सरकारला सुद्धा सांगितलंय का आपलं सरकार आल्यानंतर पहिलं जे काम करायचं ना, दुधाच्या उत्पादन खर्चा बाजार ठरला पाहिजे असा कायदा करायचा आणि कमीत कमी 40 ते 45 रुपये लिटर दुधाला आमच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे असा कायदा झाला पाहिजे। मी सुद्धा काल सुद्धा सांगितलं। त्यामुळे आपल्या सरकारमध्ये निर्णय करायचा, कारण माझा शेतकऱ्याला, दूध उत्पादक शेतकऱ्याला जर चांगला बाजार भाव मिळाला, माझा शेतकरी सुखी होणार आहे। शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे। आम्ही पहिल्या अधिवेशनात संसदेत गेल्यानंतर काय म्हणलं, मी ज्यावेळेस मतदारसंघात फिरलो, माझ्या समोर 2 प्रश्न आले, दूध प्रश्न आणि कांद्याचा। असे काही प्रश्न आल्यानंतर पहिला प्रश्न काय मांडला मी संसदेत, दूधवाढीचा प्रश्न मांडला आणि त्याला जोड काय दिली, दुधाची भेसळ थांबली पाहिजे। भेसळ का थांबली पाहिजे, भेसळ थांबली पाहिजे यासाठी भेसळ करण्यावर कठोर कारवाई करायला, लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार होत आहेत। नंतर मी काय प्रश्न मांडला, कांद्याला बाजार भाव मिळाला पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे। आम्ही आंदोलन केलं आणि आमचा व्हिडिओ काय महाभागाने उलटा केला। याला ऐकल्यानंतर बघितलं असं ना तुम्ही, मनात म्हणणार एवढी शिरली यांची, एवढी भागली यांची बाग, तरी यांचं बंदच होत नाही। काय तरी बंद होत नाही, व्हिडिओ उलटा केला। अरे काय आम्ही शेतकऱ्यांच्या कुठे जन्माला आलोय, आम्हाला गरिबी काय आम्ही बघितली राहू, आम्ही उपाशी राहिलेलो माणसं, आम्ही उपाशी झोपल्या लोक आहेत राहू, आम्हाला हे सगळं दुःख माहिती ना, आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात बोलू का, म्हणजे असे धंदे। महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।